अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणासाठी लाभांपासून वंचित राहिलेल्या घटकांच्या न्याय हक्कासाठी मानवी हक्क अभियान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सामाजिक न्याय परिषदेचे आयोजन करण्यात आले। महसूल प्रबोधिनी येथे झालेल्या या परिषदेला विविध सामाजिक घटकांचे प्रतिनिधी उपस्थित होते। यावेळी माजी आमदार सुधाकर भालेराव यांची प्रमुख उपस्थिती होती। अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या माध्यमातून वंचित घटकांना न्याय, प्रतिनिधित्व आणि शासनाच्या योजनांचा लाभ मिळावा याबाबत परिषदेत चर्चा करण्यात आली असल्याची माहिती माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी माध्यमाद्वारे बोलताना दिली। न्यायाधीश होते त्या सर्वांचा आभार मानतो, विशेष करून न्यायमूर्ती भूषण गवई यांचं। न्यायमूर्ती भूषण गवईचा आभार मानायलाच पाहिजे। आज त्यांच्यावर टीका होते आहे, पण खऱ्या अर्थाने परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा पाईक जर कोणी असेल तर ते न्यायमूर्ती भूषण गवई आहे। आज आमच्यावर टीका होते आणि काय भाषण होतात विरोधकांच्या मोर्चामध्ये। अरे जी कलम, राज्यघटनेची कलम ज्यांचा उल्लेख ते करतात त्या कलमांचा उल्लेख सुद्धा ते चुकीचा मानतात। संभ्रम अवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न आहे की नाही, एकही खरं बोलत नाही। तुम्हाला असं वाटतंय की न्यायमूर्तींनी दिलेला, सर्वोच्च न्यायालयाने दिलेला हा जर निकाल खोटा आहे, चुकीचा आहे, राज्यघटनेला विपरीत असा नाही आहे तर जा ना कोर्टामध्ये, करा ना अपील। का करत नाही तुम्ही अपील? कारण की तुम्हाला माहिती आहे की सत्य आहे, हे सत्य आहे आणि उपवर्गीकरण घडणार आहे। मातंगाच्या इशाला जास्त जाऊ नये म्हणून गावागावामध्ये, जिल्ह्यामध्ये रान पेटवण्याचं काम आता विरोधक करत आहे। पण समाज बाहेर निघाला आता। त्यांना वाटत होतं की आमचेच मोर्चे मोठे निघतात, मोर्चे काढणारे आम्हीच आहोत, आमचीच ठेकेदारी आहे, आमचीच वतनदारी आहे, कोणी रस्त्यावर उतरत नाही। पण आज आपण उतरलो, हा आपला वर्तमान आहे खऱ्या अर्थाने। आज आपण उतरलो। अनुसूचित जातीला उपवर्गीकरण झालं पाहिजे, त्यांना न्याय मिळाला पाहिजे। अरे मग आता काय झालं? लगेच म्हणताय मग प्रकाश आंबेडकरनी ठरवावं, त्यांच्यावर ढकलताय, तुम्ही ह्यांच्यावर ढकलताय। हे असं जर करणं भावंड म्हणून आम्ही तुम्हाला आदरपूर्वक सांगतो, बाबासाहेबांच्या वंशजाच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला सहकार्य करा। आम्ही तुमच्या सोबत आहोत, आपण एक संघात आहोत। तुम्ही सुद्धा एकत्रित येण्याचा प्रयत्न करत नाही, तुम्ही सुद्धा संघटित होत नाही आणि आमचा तर विकासाचा प्रश्न दूरच राहिलेला आहे। म्हणून आमची प्रामाणिक विनंती आहे की आपणही सगळ्यांनी एकसंघ व्हा। बाबासाहेबांच्या विचाराची लोक जर एकत्रित नाही आले तर आम्हाला विस्कळीतपणा त्या ठिकाणी तुमचाही दिसून येतोय। म्हणून आम्हाला आता आमची जी विस्कळीतपणा झालेला आहे सर्वांगीण विकासासाठी शिक्षणाच्या बाबतीमध्ये, त्या ठिकाणी उच्च दर्जाचं शिक्षण आम्हाला मिळालं पाहिजे। मोठ्या मोठ्या स्पर्धा निर्माण झालेल्या आहेत, पोद्दार सारखं, ICIC युनिट, दिल्ली पब्लिक स्कूल, असे जे काही बोर्ड निघालेले आहेत, कॉन्व्हेंट स्कूल आहे, याच्यामध्ये आमच्या मुलांना जर शिक्षण घ्यायचं म्हटलं तर लाख लाख रुपये फीस लहान मुलाला पहिलीमध्ये टाकायचं झालं तर 1 लाख, 1.5 लाख, 2 लाख त्या ठिकाणी जर पैसे द्यावे लागत असतील। आता ते 10 लाख मी तुम्हाला प्रायमरीचं सांगतोय। जर प्रायमरीमध्ये जर आम्हाला दर्जेदार शिक्षण मिळत नसेल, म्हणून जर त्या ठिकाणी आमचा जर विद्यार्थी जर क्रमानं काही मागे पडत असेल तर त्याला खऱ्या अर्थानं राज्य सरकारने, केंद्र सरकारने चांगलं दर्जेदार शिक्षण त्यांना मिळालं पाहिजे। म्हणून आमच्यासाठी वेगळ्या सुद्धा संस्था निर्माण करण्याची आवश्यकता आहे। त्या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी प्राधान्यानं शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी उपलब्ध झालं संधी मिळाली पाहिजे। आणि 59 जातीतल्या ज्या वंचित घटकाला त्या ठिकाणी गरीब आहेत, पूर्वाश्रमीचा महार तुम्ही जाऊन बघा, गावगाड्यामध्ये चला, माझ्यासोबत यावं। आंबेडकर व्यवस्थेमधल्या सगळ्या वंशजांना माझी विनंती आहे की आज गावाच्या वशीच्या बाहेर असलेला जो ग्रामीण भागामध्ये मांग महार, ज्याला आपण आज दलित वस्ती म्हणतो, काही हरिजन वस्ती म्हणतात, त्या ठिकाणी आमची लेकरं, मग ते महारवाड्यातली असतील ती मांगवाड्यातली असतील, त्या लेकरांची अवस्था बघा। उगं निवडणुकीच्या पिरियडमध्ये हेलिकॉप्टरमध्ये यायचं, दलिताची चळवळ म्हणून, नेता म्हणून यायचं, मोठ्या मोठ्या भाषण द्यायचं आणि निघून जायचं। आणि ही आमची बेवडी अवस्था, आमची जीवनाची झालेली दुरावस्था कोण दुरुस्त करणार आहे? राजकारणापुरतं मर्यादित तुम्ही त्या ठिकाणी कामं करता का? सामाजिक व्यवस्था सुधारण्यासाठी कामं झाली पाहिजे, याच्यासाठी आम्हाला लढा उभा करायचा आहे। म्हणून येणाऱ्या काळामध्ये आम्ही एका झेंड्याखाली आल्याशिवाय राहणार नाही आणि मातंग शक्ती महासंघ ही एक व्यवस्था तयार करून आम्ही बुद्धिजीवी